वेगवेगळ्या भागामध्ये सांबार करण्याची एक आपली आपली पद्धत असते. तशीच माझी पण सांबार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मिक्स डाळीचं सिक्रेट वाटण घालून सांबार एकदम सोप्या पद्धतीनं कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. हे सांबार तुम्ही एकदा केलं ना परत याच पद्धतीने सांबार कराल. तुम्ही हे सांबार उडीद वडे, इडली, भाताबरोबर पण खाऊ शकता. करायला सोपं आणि झटपट होणारं. चला करूया. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात आधी आपण चिंच भिजत घालूया. लिंबाच्या आकाराएवढी चिंच घेतली, गरम पाणी केलं आणि गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घातली म्हणजे पटकन भिजते. आता कुकरच्या डब्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ घेतली, त्याच वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घेतली आणि 2 चमचे मसूर डाळ घेतली. आता डाळीमध्ये पाणी घातलं आणि डाळ आपण 3 वेळा चांगली चोळून धुवून घेणार आहोत. याला पावडर लावलेले असते म्हणून 2-3 वेळा चांगली धुवून घ्यायची. आता डाळ 3 वेळा धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालूया, चमच्याने एकसारखी करूया आणि थोड्या वेळासाठी डब्बा असाच बाजूला ठेवूया. कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये 1 वाटी दुधी भोपळ्याच्या फोडी, मध्यम आकाराचा कांदा असा उभं चिरून घेतलेला, 1 टोमॅटो, हे सगळे आधी खाली घालून घेतलं आणि वरती शेवग्याच्या शेंगाचे तुकडे असे घालून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, शेवग्याच्या शेंगा आहेत ते आपल्या जास्त शिजत नाही, गाळ होत नाही. 1.5 ग्लास पाणी घातलं आणि कुकरमध्ये सुद्धा पाणी घालून घेतलं. डाळीचा डबा खाली लावला, वरती भाजीचा डबा लावला. झाकण झाकून आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करूया. खलबत्त्यामध्ये 20-25 लसूण पाकळ्या, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीरीचे देठ आणि मीठ हे बारीक कुटून घेऊया. असं ताजं वाटण करून सांबार करून बघा, एकदम चवदार छान तयार होतं. 3 शिट्ट्यामध्ये डाळ आपली शिजली आहे, भाज्या पण शिजल्या आहेत. आता डाळ आपण पळीने कुकरच्या डब्यामध्ये अशी बारीक करून घेऊया. तोपर्यंत आपली चिंच पण बघा चांगली भिजलेली आहे आणि अशी चुरून या चिंचेचं आपण पाणी काढून घेऊया. आता फोडणी करूया. कढईमध्ये 1 पळी तेल घातलं. तेल तापलं की मोहरी, जिरे, कुटलेलं हे हिरवं वाटण घातलं. कढीपत्ता, लाल मिरच्या, वाटण तेलामध्ये भाजून घेऊया. तेल जर जास्त तापलं तर आपलं हे वाटण मसाले करपू शकतात, म्हणून जास्त जर तेल तापलं तर गॅस बंद करायचा आहे. आता 1 चमचा हळद घातली, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा सांबार मसाला. आता तेलामध्ये हे मसाले थोडे भाजून घेऊया. आता गॅस चालू करूया आणि बारीक केलेली डाळ घालून घ्यायची आहे. लगेच भाज्या पण घालून घ्यायच्या. आता कुकरच्या डब्यामध्ये मी गरम पाणी घालून डबा धुवून यामध्ये पाणी घातलं. आता तुम्हाला सांबार किती घट्ट पाहिजे आहे तसं तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. बघा, एवढं पातळ असं सांबार आपण केलेलं आहे. शिजल्यानंतर 1 उकळी आल्यानंतर अजून हे घट्ट होतं. चिंचेचं पाणी घालूया. गूळ घातला. चिंचेचं पाणी, गूळ घातल्यामुळे आपलं सांबार आंबट गोड मस्त छान तयार होतं. परत 1 चमचा सांबार मसाला घातला. सांबार मसाला परत घातल्यामुळे आपल्या सांबारचा सुगंध आणि चव पण भारी लागते. चिमूटभर हिंग घातला. हे सगळं घातल्यावर आपल्याला तळ्यापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे. चांगलं हलवून झालं, मध्यम गॅसवर सांबारला आपण एक चांगली उकळी काढून घेऊया. मिक्स डाळीचं ताजं वाटण घालून मस्त असं आपलं हे सांबार बघा तयार झालं आहे. तुम्ही हे सांबार उडीद वडे, इडली, भाताबरोबर कशाबरोबरही खा, एवढं भारी लागतं ना. तुम्ही एकदा या पद्धतीने सांबार करून तरी बघा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, गरम उडीद वडे आणि त्यावर असं गरमागरम सांबार. तुम्ही एकदा या पद्धतीने सांबार करून खाल्लं ना, तुम्ही बाहेरचा सांबार वडा खाणं विसराल. तुम्हाला विश्वास बसणार नाही, आपण घरच्या घरीसुद्धा एवढं सांबार भारी करू शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.